नमस्कार बाळांनो. शेवटचे 2 दिवस राहिलेत आणि आता फिजिक्सचे मार्क्स कसे पडतील आणि फिजिक्सनं तर टेन्शन काय टन्नूच आणलाय. कारण सगळ्यात डिफिकल्ट पेपर बऱ्यापैकी सायन्सच्या विद्यार्थ्यांना फिजिक्सच जातो. तर आपण इथं आता काय करायचं आहे की ज्यांचा चांगला अभ्यास झालाय ते, ज्यांचा ऍव्हरेज झालाय अभ्यास किंवा कमी झालाय त्यांनी काय करायचे, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काही झालं एक्झामला जाऊन करायचे आहेत ते पाहूनच जायचे आहेत. न्यूमरिकल सुटत असतील तर ठीक, सुटत नाही आहेत तर तरी पण तुम्हाला कसे मार्क्स मिळतील हे आपण एक छोट्याशा या व्हिडिओमध्ये बघूया, जेणेकरून मार्क्स वाढतील. हे काय पेपर लीक वगैरे असला काय फालतूपणा मी कधीच नाही करणार आहे की बाबा हे पेपर लीक आहे आणि हे विनाकारण तुमचा वेळ नाही वाया घालवायचा आहे. आणि मी तर नाहीच करणार की बाबा असं जगात कुठं पेपर लीक वगैरे नाही, उचलतील रात्रीतनं कोणतरी असं म्हणायला लागलं, हे फक्त टाइमपास चालतोय. सो जाता जाता कोणते क्वेश्चन्स करून चला की जेणेकरून थोडेसे मार्क्स वाढतील आणि ज्यांनी केले नसतील तर त्यांनी ते करा, मार्क्स वाया नाही जाणार आहेत. आता हे कशावरून सांगतोय की न्यूमरिकल सुटले जरी नाहीत, पूर्ण बरोबर आले तरी मार्क्स कसे मिळतात, तर ही आन्सर मॉडेल आन्सर आहे. आता हे मॉडेल आन्सर माझंच आहे, मी पेपर चेक करतो. तुमच्या आता समजा फिजिक्सचा पेपर 16 झाला, एक 22-23 तारखेपर्यंत आमच्याकडे फिजिक्सचे पेपर येतात चेकिंगला, त्यावेळी आमच्याकडे मॉडेल आन्सर येतं. तर त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं जाते की बाबा हे इतका आन्सर असेल तर त्याला मार्क्स द्या. इथं आणखीन एक डाऊट असतो की मापाडी संघटना बरीच आहे की ग्रामर बरोबर नाही लिहिलंस तर मार्क्स मिळणार नाहीत. हा काय लँग्वेजचा पेपर नाही आहे, हा आहे सायन्सचा पेपर, फिजिक्स. मग इथं ग्रामर मागं पुढे झालं चालतंय, काही फरक नाही पडत आहे. फक्त तुम्ही बरोबर लॉ लिहिलाय का, डेफिनेशन करेक्ट आहे का, शब्द स्पेलिंग चुकले असं झालं काय लय मोठा फरक नाहीये. कारण का सायन्स मध्ये तुमचं काय नॉलेज चेक केलं जाणार आहे की ग्रामर थोडंफार मागं पुढं होत आहे, स्पेलिंग चुकतात, ठीक आहे, काय हरकत नाहीये. तर न्यूमरिकल मध्ये कसे मार्क्स द्यायचे आहेत हे सगळं आमच्याकडे दिलेलं असतं. त्यामुळे काही चुकीच्या अफवा पसरवतात, तुम्हाला ऑलमोस्ट टेन्शन मध्ये देणारे काही लोक असतात, ते नेहमी तुम्हाला त्रासच देणार आहेत. म्हणजे मापच काढ, त्यांचं काम तेवढंच असतं, आयुष्यभर ते तेच करणार आहे. त्यामुळे ते विचार सोडून द्या. थोडंफार ग्रामर चुकलं, मागं पुढं झालं तर फरक काही पडत नाहीये. ओके, तर पहिला पॉइंट आपल्याकडे आहे की सगळे क्वेश्चन सोडवायचे आहेत. सगळा थेरी पेपर येणार आहे. ह्या 158 क्वेश्चन्स मी दिलेत अराउंड. ह्याची पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर दिलेलीच आहे, नसेल तर मी पुन्हा देतोय आता तुम्हाला, असेल बऱ्याच दिवसांपूर्वी मी दिलेलं आहे. हे 158 थेरी क्वेश्चन्स ह्याच्या बाहेरचे येणार नाहीत, कारण हा बऱ्यापैकी सिलेबस आणि त्या चॅप्टर मधले इम्पॉर्टंट पॉइंट्स काढून ठेवलेत. कारण काय असतं, नॉर्मली 80% सिलेबस हा 80% पेपर हा 20% सिलेबस मधून येत असतो. हा खूप जुना रूल आहे. कारण चॅप्टर बनवलाय समजा 10 पानांचा, 10च्या 10 पानं इम्पॉर्टंट नाही आहेत, त्यातले काही लॉज काही रूल्स इम्पॉर्टंट असतात आणि त्याच्यावर क्वेश्चन येणारच असतो. त्यामुळे 80% पेपर हा 20% सिलेबसवर बेस असतोय आणि उरलेला 20% पेपर हा राहिलेला 80%. त्यामुळे 20% वर फोकस केला तर 80% सुटणारच आहे ना. हा एक रूल आहे. हा खूप जुनं पुस्तकांमध्ये लिहिलेलं की बाबा तेच असतं. का आता तुम्ही म्हणणार शाळेमध्ये पण बघा 10वीला काही इम्पॉर्टंट लॉज होते ते येणारच होते, तसंच आहे 12वीचा पेपर पण. त्यामुळे हे 158 क्वेश्चन्स करा. आता तुम्ही म्हणणार बाबा हे तू आता सांगायलायस आम्हाला हे करायला, हे ऑलरेडी मी आधी बऱ्याच दिवसांपूर्वी दिलेलं आहे, पण समजा आता कोणी तर पाहणार असेल तर सगळे जमणार नाहीत, तर काही करून थोडे क्वेश्चन्स करून जायचे ते मी तुम्हाला सांगतोय. तर ते कुठे असतील, ह्या शॉर्ट्स दिलेत बघा. ह्या 16 चॅप्टर जे काय 16 चॅप्टर्स आहेत त्याच्या शॉर्ट्स दिलेत. त्या शॉर्ट्स मधले ते क्वेश्चन्स आहेत, हे अराउंड 100 क्वेश्चन्स होतील. 100 क्वेश्चन काही झालं करून जायचं. तुम्ही म्हणणार हे करून केलं तर सगळा पेपर सुटेल का, नाहीये. हे कोणी करायचं आता ज्यांनी पूर्ण अभ्यास नाही केला त्यांसाठी. 40 मार्क्सच्या अराउंड 40 to 50 म्हणा इथून येईल. सगळे क्वेश्चन थेरी पाहिजे असतील तर इथं हे प्रत्येक चॅप्टरची एक पीडीएफ आहे बघा, म्हणजे एक पीडीएफ मध्ये सगळं दिलेलं आहे. त्यामुळं हा ज्यांनी अभ्यास केलाय त्यांनी ऍटलीस्ट यातले काही क्वेश्चन्स राहिले असतील तर ते करून चला. ज्यांना 2 दिवसामध्ये रिव्हिजन फास्ट करायचे, मार्क्स व्यवस्थित ठीकठाक पडायचे, त्यांनी ह्या शॉर्ट्स दिलेत, हा पाहून घ्या. ओके, महत्वाचं काय, पेपर पॅटर्नचा स्टडी केलाय का तुम्ही पहिला बघून घ्या, कारण 10 मार्क्सचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. काही विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला 10 येत नसतात. 10 तुमचे एमसीक्यू येऊ देत किंवा नाही, पहिल्या पेजवर 10 नंबर टाकले, त्याच्यासमोर त्याचे जेवढे येतात तेवढ्यांचं काही राहतात शिल्लक, राहू देत, शेवटच्या 15-20 मिनिटात ते तुम्हाला येतात. म्हणणार कसं काय, डायरेक्ट ठोकून द्यायचं का, नाही, जादू चाललेली असते की वर्गात काय ना काहीतरी, ती जादू ऑटोमॅटिक तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते. म्हणा जादू कॉप्या चालतात का वर्गातून, कोण सांगतं का, ते तर सोडा, मी त्याच्याबद्दल काय बोलतच नाही, ते चालत नाही जरी असलं काही चालत, वर्गामध्ये एकाला जरी आलं तर पहिल्या बेंचवर शेवटच्या बेंचपर्यंत पोहोचतंय. तुम्ही म्हणाल हे चुकीचं आहे लिहिणं, तुम्ही ठरवा चुकीचं आहे का बरोबर आहे, तुमचं तुम्ही ठरवायचं आहे, पण इथले मार्क्स जात नाहीत.
ठीक आहे, भले एका दुसरं चुकू दे, तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा, मी सांगत नाही. पण इथं नॉर्मल समजा तुम्हाला येतच नाहीये, ब्लँक टाकू नका, काही ना काहीतरी लिहा. निगेटिव्ह मार्किंग नाही, चुकू दे, बरोबर आलं तर मार्क्स तरी मिळतील. हे जे पुढचे 8 मार्क्स आहेत ना, हे 8 मार्क्स इम्पॉर्टंट कशासाठी आहेत माहितीये का? याच्यावरती तुम्हाला असा क्वेश्चन पडतो की जो टेक्स्टबुक मधल्या थेअरीवर डिपेंड असतो, ते एखाद्या लॉवर असतो, किंवा एक बेसिक सरफेस टेन्शन बाबा इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार, बऱ्याच बाबा टेम्परेचर इफेक्ट असेल, सोल्युशन कुठला असेल त्याच्यावर सगळं देतात. तर हे ज्यानं थेरी व्यवस्थित केले त्याच्यासाठी असतं. आणि तो थोडासा ग्रामरचा भाग येतो, मुलांना क्वेश्चन कळत नाहीत किंवा लिहिताना थोडंफार मागं पुढे चुकतंय, फरक पडत नाही, लिहा. 2 ते 3 शब्द पाहिजे असतात आम्हाला पेपर चेक करतेवरी, की बाबा त्याचा इफेक्ट काय होणार आहे, ते असेल तर मार्क दिला जातो. मेन असतो की तुमचा 2 मार्क्स, 3 मार्क्स आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन. 4 मार्क्सचा क्वेश्चन डायरेक्ट 4 मार्काला सगळी थेरी रेअर येईल, किंवा न्यूमरिकल 4 मार्क्सचा सहसा येत नाही. इथं कंबाईन क्वेश्चन येतील, 2 मार्काची थेरी, 2 मार्काचा न्यूमरिकल, किंवा 1 मार्काची डेफिनेशन, 3 मार्काचा न्यूमरिकल, 3 मार्काचा एखादा एक्सपेरिमेंट आणि एक छोटस एखाद्या मार्काचं न्यूमरिकल असं येणार आहे. त्यामुळे इथं कंबाईन क्वेश्चन्स असतात. हे तर आउट ऑफ 12 हे सॉल्व्ह करायचे आहेत. एखादा चॅप्टर सोडला असेल, मोठा थेरी असेल तरी काय हरकत नाही. हा, पण चॅप्टर पूर्ण का सोडू नका, ऑब्जेक्टिव्ह आणि सिंगल मार्क्सचे क्वेश्चन्स तिथून येतात. त्यामुळे हे असेल. आता तुम्ही म्हणणार हे आम्ही एक 158 चांगला अभ्यास केला, त्यांनी केले असतील, नो डाऊट. ज्यांनी केले नाहीत त्यांच्यासाठी हे येतं. काही विद्यार्थी म्हणणार आम्हाला क्वेश्चन आलाच नाही, आला नाही, त्या क्वेश्चनचा नंबर टाकायचा, जेवढं का फिजिक्सच्या चॅप्टर मधलं किंवा त्या पॉइंटरचं आठवते सगळं लिहायचं. म्हणणार वेळ शेवटी लिहायचं, शेवटी, नाही पहिला लिहिशीला, नाही तर इंग्लिशच्या पेपरला पहिल्याच चॅप्टरनं तारे जमीन पर आणलेले ना, सॉरी पहिल्या क्वेश्चननं किती वेळ खाल्ला, काही मुलांनी तासभर घालवलाय त्यावर. सो तो प्रेशर येतं, म्हणजे जे क्वेश्चन तटताय, डिफिकल्ट जातात, शेवटी ठेवायचं. येतच नाही, नंबर टाकायचा, लिहायचं सगळं त्यावर, काय ना काहीतरी लागतं, मार्क्स मिळतात. न्यूमरिकल, ज्यांनी न्यूमरिकल केले वेल अँड गुड, पण मी न्यूमरिकल सांगतो टेक्स्टबुक मधून सॉल्व असतात ते, आणि अनसॉल्व म्हणजे एक्सरसाइज मध्ये हे न्यूमरिकल आहे असे पुस्तकातून उचलून टाकले जातात, वेगळं काही होत नाही. काही वेळा रेअर असतं की एखाद्या न्यूमरिकल मधली व्हॅल्यू बदलली जाते, बाकी न्यूमरिकल आहे अशी पुस्तकातून कॉपी होणार आहेत. किती न्यूमरिकल असतात? 10 ते 12 न्यूमरिकल. म्हणणार डोक्या बिक्यावर पडलायस का तू, किती क्वेश्चन असतात आणि तू 10 ते 12 काय सांगलाय? बानो, सॉल्व्ड मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ना त्याच टाईपचे अनसॉल्व्ड मध्ये असतात. एक फॉर्म्युला आहे त्याच्यावरती 2-3 क्वेश्चन बसतात, म्हणजे एक फॉर्म्युला केला तर ते 2-3 क्वेश्चन थोडीच पकडायचे, आपण एकच पकडणार, त्या फॉर्म्युल्यावर कसाही क्वेश्चन पडू ते सुटणार आहे. 10 ते 12 क्वेश्चन्स केला सफिशियंट झाले, चॅप्टर आहे असे येणार आहेत. त्यातले काही डिफिकल्ट न्यूमरिकल असतात, थेरी बेस्ड असतात, डेरिवेशन बेस्ड असतात, करू नका, पेपरला कधी येत नाही. चुकून एखादा आला, जसं की लास्ट इयरचा फिजिक्स मध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट करंट वगैरे होता ना, त्याच्यावरती क्वेश्चन आला, न्यूमरिकल आला, सहसा न्यूमरिकल नाही येत त्या पॉइंट वरती, पण आला. पण जाऊ दे ना, काय मागच्या 5-6 वर्षांमधला टफ पेपर असेल तर तो मागच्या वर्षीचा फिजिक्सचा आला, ह्या वर्षी बघू काय एखाद्या क्वेश्चनना काय फरक पडणार, आपल्याकडे ऑप्शन्स आहेत ना, त्यामुळे न्यूमरिकल येतात. काय म्हणणार आम्ही न्यूमरिकल कधीच केले नाहीत, आता बोल काय करू. बाळांनो, न्यूमरिकल जर कधीच केले नसतील तर सिंपल काय आहे, इथे न्यूमरिकल जर केलाच नसाल तर काय दिलंय, नुसता फॉर्म्युला जरी लिहिला, एक फॉर्म्युला आहे तर त्या फॉर्म्युल्याला हाफ मार्क, 2 मार्क्सचा क्वेश्चन असेल, फॉर्म्युला जरी लिहिला तर त्याला हाफ मार्क, कधी कधी 1 मार्क्स असेल. इथे क्वेश्चन्स बघितलाय. ओके, क्वेश्चन नंबर 24 2024 च्या पेपर मध्ये 2 मार्क्सचा न्यूमरिकल आहे. फॉर्म्युला tan θ इज इक्वल टू v स्क्वेअर बाय h, दॅट्स इट. हा फॉर्म्युला लिहिला, 1 मार्क्स, म्हणजे 1 मार्क दिलाय 2 मार्क्सच्या क्वेश्चन्स मधून. इथं व्हॅल्यू पुट केल्या, हाफ मार्क, म्हणजे फक्त शेवटी फायनल आन्सरला हाफ मार्क आहे. 2 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही गिव्हन डेटा ह्यामध्ये टाकला, फॉर्म्युला मध्ये तुम्ही काही नसेल तर हाफ 1 मार्क देणारच आहेत, हाफ मार्क देतील, 1 मार्क्स देतील. त्यामुळं तुम्हाला काही आठवत नाही, फॉर्म्युला टाका. तुम्ही फॉर्म्युला पण आठवत नाही तर मग करून चला ना, ऍटलीस्ट फॉर्म्युले तरी वाचून चला. असं होत नाही की फॉर्म्युला पण आठवणार नाही, त्यासाठी मी सांगतो बेसिक फॉर्म्युले करून चला, पेपरला पण न्यूमरिकल नाही सुटला तरी तुम्हाला मार्क्स मिळतात. सुटला तर ठीक आहे, वेल अँड गुड. मग थेरीचं पान भर लिहिण्यापेक्षा 4-5 लाईन मध्ये क्वेश्चन थेरी न्यूमरिकल सुटतो, 3 मार्क्स मिळतात. सो ह्या गोष्टी सिंपल आहेत, करून चला. सगळे केला असाल, सगळा अभ्यास झाला असेल, 158 क्वेश्चन्स करायचे आहेत. सगळा अभ्यास नसेल केला, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन शॉर्ट्स मध्ये दिले ते करा. न्यूमरिकल बुक्स मधूनच करा, बाहेरचं कुठलंही काय वापरू नका.
आणि जर न्यूमरिकल नसतील तर फॉर्म्युल्यांची लिस्ट ऑलरेडी ऍपमध्ये फ्री वगैरे सगळं फ्री दिलंय, ते फॉर्म्युले जरी लक्षात ठेवलं तरी हे मार्क्स मिळणार आहेत. आणखीन काय करायचं आहे, पास होणारच असतं, फिजिक्सला फेल होऊ शकत नाही. कारण का 7 to 5 मार्क्स मिळाले ना तर तुम्ही फिजिक्स काढला. 28, 29, 30 दिलेलेच आहेत, मग एवढे मार्क्स पडायचे, ऑब्जेक्टिव्हच्या जादूनच तुम्ही निघून जाणार आहेत. हा, काय करायचं, पेपर टाकून उठायचं नाही. एखादा क्वेश्चन नंबर टाकायचा, जेवढं फिजिक्स आठवतंय आयुष्यात जेवढे ते लिहायचं तिथं. उठून आला गणला, काय करणार आहे उठून गणला, काय पळत पळत जाऊन अर्धा तास अगोदर केमिस्ट्रीचा अभ्यास चालू करणार आहे का, नाही ना. मग गप शांत बसा, 3 तास बसायचं, शेवटी काही ना काहीतरी येतच तिथं. तुम्ही लिहा, बरोबर लागतं. फॉर्म्युला एखादा आठवला, जेवढे फॉर्म्युला आठवतात समजा त्या पेपरमध्ये, तुम्ही टाकून घेतले नाही तर काय काय विचारलं, व्हेलॉसिटी विचारलं, टाकला, बसतं रे, लागतं, अर्धा 1 मार्क मिळतोय, सांगतो ते ऐका. त्यामुळे पेपर टाकू नका बाळांनो, काही करा, लिहा. सप्लिमेंट, काल विद्यार्थी, माझे 2 विद्यार्थी होते, खूप लय टफ पेपर चालला, मला त्यांना सांगून ठेवले लय टफ चाललाय, भरायचे 2 सप्लिमेंट लावले, एकट्याने 3 लावल्या. बाबा लाव, एकटा म्हणला असं जात नव्हतं तरी पण 1 सप्लिमेंट पर्यंत गेलो का, काय ना काहीतरी लिहिलं देतात. सोपं जो पेपर चेकर असतो ना तोही माणूस आहे. कोणलाही विद्यार्थी फेल व्हावा असं कुठल्याही शिक्षकाला कधीच वाटत नाही. हा, जर तुम्ही लिहिलंच नाही तर कोण मार्क्स देणार आहे. त्यामुळे टेन्शन आलंय फिजिक्सचं, सोडून द्या. जे सांगितलं फॉलो करा, ऑब्व्हियसली चांगले मार्क्स मिळतील. चला, ऑल द बेस्ट अँड बेस्ट ऑफ वर्क.